हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला शिपी आमटीविषयी रेसिपी सांगणार आहे, एकदम साधी आणि सोप्या पद्धतीत. तर तुम्ही न व्हिडिओ पुढे ढकलता बघू शकता. तर फोडणीसाठी आहे हा कढीपत्ता, हे जिरं, हे मोहरी आणि वाटण्यासाठी आहे हा भाजलेला कांदा, हे अद्रक, ह्या 4-5 हिरव्या मिरच्या आणि हे आहे लसूण एक कुडी सोललेली आणि हे आहे थोडंसं खोबरं. तर हे सगळं मिश्रण एकदा एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून मग फोडणी टाकायची आहे. तर तुम्हाला मी दाखवते आता फोडणी कशी टाकते. तर अशा प्रकारे मी आता मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये. मोहरीला चांगली तडतड करून द्यायची. त्यानंतर जिरं टाकायचे. बघा चांगली तडतड करायला लागली मोहरी आता. हे बघा त्यानंतर जिरं टाकते. त्याच्यानंतर मोहरी टाकायची, आपलं कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर आता हे वाटण आपलं बारीक केलेलं आहे बघा, हे सगळं मिक्स करून बारीक केले. तर ते टाकायचं आता तेलामध्ये. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाटण टाकलेलं तेलामध्ये. ते चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत, म्हणजे कांद्याचा लसणाचा कच्चा वास येत नाही. हे बघा अशा प्रकारे हे वाटण असं भाजून घ्यायचं, चांगलं तेलात परतून घ्यायचे. तर हे अशा प्रकारे तेलात चांगलं परतून घेतलं. आणि हे बघा हे असा मसाला भेटतो शिपी आमटीचा. तर आपल्या पदरचं आपण दुसरं वाटण्याशिवाय दुसरं काही टाकायचं नाही आहे, सगळं ह्याच्यात असतं. हे मसाला अख्खी पुडी टाकायची म्हणजे 1 लिटर आमटी तयार होती ह्याची. एक आणि थोडीशी जास्त पण होते बरं का, एक म्हणजे 1 लिटर नाही होत. तर हे मसाला पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे सगळा मसाला परतून घ्यायचा, चांगलं तेल बिल सुटस्तोवर चांगलं परतायचं त्याला. बघू शकता तुम्ही अशी परतून घेते मी हे सगळा मसाला. खूप सोपी पद्धत आहे ही आमटी बनवायची. आम्हाला पण माहिती नव्हतं ह्याच्या अगोदर, पण आता माहिती झाली. मसाला वगैरे भेटतो त्याचा. आता आम्ही विकतच आणायचो शिपी आमटी. इतकी साधी आणि सोपी, गडबडीच्या टायमिंगमध्ये तर लय सोपी. हे बघा हे अशा प्रकारे मसाला सगळा परतून घेतलेला आहे. हे बघा तेल सुटलेलं दिसत असेल तुम्हाला, इकडं तेल कसं सुटले. त्याच्यानंतर हे त्याची डाळीची पावडर पण भेटते, त्या शिपी आमटीत टाकायची. त्या मसाल्यातच टाकून द्यायची. ते पण परतून घ्यायचं चांगलं. हे बघा अशी पावडर एवढी घ्यायची. हे पण अशी सगळी मस्तपैकी परतून घ्यायची तेलामध्ये. बघू शकता हे अशा प्रकारे परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचं गरम पाणी करून. हे बघा हे गरम पाणी केलेलं आहे मी. तर हे टाकायचं त्याच्यामध्ये. बघा थोडं थोडं करून टाका तुम्ही, जास्त केल्यावर कडकड अंगा उडेल सगळं. आणि गाठी पण व्हायच्या नाही त्या, म्हणजे हलवत टाकलं तरी चालतंय.
हे बघू शकता तुम्ही, इतकं घट, सगळं घट घट होतं त्या पिठामुळे. तर फ्रेंड असं हलवून घ्यायचं, चांगलं उकळी असतोपर्यंत त्याला मस्तपैकी उकळी आली येऊन द्यायची, नंतर बंद करायचं. आणि मीठ आपल्या चवीनुसारच मीठ टाकायचं त्याच्यात, मीठ नसतंय त्याच्यात, फक्त मीठ आपल्या चवी, जशी चवीला आपल्याला मीठ लागतं तसं टाकून द्यायचं. अशी मस्त अशी आमटी दिसते, तुम्हाला मी दाखवते. आत्ता बघायला उकळी यायलाच लागली. हे बघा उकळी फुटायला लागली याला. तर फ्रेंड हो का, ही अशा प्रकारची शिपी आमटी झाली आपली रेडी. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटते तुम्हाला शिपी आमटी. हे बघू शकता तुम्ही, नक्कीच लाईक सबस्क्राईब करा, बघितल्यानंतर वरती ढकलू नका नुसतं. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा आणि आमटी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.